तिकडे दुसरीकडे धुळे जिल्ह्यामध्ये यंदाच्या वर्षी पेरणीपासून ते काढणीपर्यंत पावसानं दाणादाण उडवली। परिणामी शेतकऱ्यांच्या सगळ्या पिकाचं अतोनात नुकसान झालं। पावसामुळे सोयाबीनच्या शेंगाही खराब झाल्या, मका पूर्णपणे भिजलाय, कपाशीची बोंड ही सडली, त्यामुळे उत्पन्नाची पातळी ही 50% घसरली आहे। अतिवृष्टीमुळे अनेकांची शेतीच्या शेती खरडून निघाली, तर काहींच्या शेतामध्ये पाणी साचलंय, त्यामुळे खरीपाचा हंगाम हा पूर्णपणे वाया गेलाय। यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सरसकट मदत देऊन त्यांचे अश्रू पुसावेत अशी मागणी होती आहे। गुडघ्याएवढे तुम्ही इथंच पासून नमस्कार, मी कपिल भदाणे बोलतोय। गोंदूर गावातील एक सामाजिक शेतकरी। तर आमच्या गावाच्या समस्या अशा आहेत की आम्ही एवढी शेतीमध्ये मेहनत करून देखील अतिवृष्टीमुळे आमच्या शेतीचं फार प्रमाणे नुकसान झालेलं आहे। सरकारने आमच्या या शेतकऱ्यांची मागणी आहे की लवकरात लवकर पंचनामे करावे। अजूनपर्यंत कुठलाही शासकीय कर्मचारी इथपर्यंत पोहोचला नाही। तर आमची शेतकऱ्यांची एकच माग आहे की आमच्या शेतकऱ्यांच्या दुष्काळ झाल्यामुळे लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावे